जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी बहीण अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे। तर आपण भाताचे बरेचसे प्रकार करतो, फोडणीचा भात म्हणा, मसाले भात, पुलाव किंवा आता हल्ली टोमॅटो राईस, लेमन राईसचे बरेचसे प्रकार आपण घरी बनवत असतो। पण त्यातल्या त्यात अंड हे प्रत्येकाला आवडतं आणि भात तर प्रत्येकाला आवडतो म्हणजे आवडतोच। तर आज मी तुम्हाला ह्याच अंडा आणि भातापासून मस्त अंडा भुर्जी राईस बनवून दाखवणार आहे, जो बनवायला अगदी सोपा, कमी वेळात होतो आणि कमी साहित्यात सुद्धा होतो आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतो। तर चला जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, हा आपला अंडा भुर्जी राईस करण्यासाठी सगळ्यात आधी तर आपली कढई ना कडकडून तापू द्यायची आणि त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आहे। तुमचा भात किती आहे त्यानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता। आता हाय फ्लेम करायची आणि त्याच्यामध्ये मी एक इथे बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करणार आहे। कांदा मस्त लालसर कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला। तर आपल्या कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। तर आता त्याच्यामध्ये मी इथे ना हे मिरची, लसूण आणि अगदी थोडंसं आलं मिक्सरला बारीक करून घेतलंय मी, ते ॲड करायचं आहे आणि हे देखील तेलावर 1 मिनिट परतून घ्यायचं आहे, जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चा वास निघून जाईल। हे बघा, हा ना आपलं मिरची, अद्रक लसणाचं वाटण होतं ते देखील तेलावर मस्त परतलं गेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते आणि टोमॅटोमध्ये मीठ सुद्धा टाकणार आहे, जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जातो। मी थोडंसंच मीठ ॲड करते बिकॉज मी भात शिजवताना देखील त्याच्यात मीठ टाकलं आहे। आता हे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता कांदा टोमॅटो देखील अगदी नरम झालेला आहे, एकजीव झाला आहे। तर आता आपण ना बाकीचे मसाले ॲड करूया त्याच्यामध्ये। अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकणार आहे मी अर्धा चमचा। बाकीचे कोणतेच मसाले मी ॲड करणार नाही आहे बिकॉज आपण मिरचीचा वापर केलेला आहे, सो मी इथे मसाल्याचा वापर नाही करत आहे। जर तुम्हाला मिरची नसेल आवडत तर मिरची स्किप करून तुम्ही मसाला ॲड करू शकता। हे बघा, हे वाटण आपलं आता मस्त सगळे एकजीव झालंय। आपण ह्याच्यात आता अंडी फोडून टाकूया। मी इथे 2 अंड्याचा वापर करते। तुमचा भात जर जास्त असेल तर जास्त अंड्याचा वापर तुम्ही करू शकता। आणि आता हे पण मीडियम गॅसवरच आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून आपलं अंड ना कांदा टोमॅटो सोबत ना एकजीव होईल। असं मिक्स करत राहायचं, नाही तर अंड चिटकतं खाली। आणि ह्याला पण आता 2-3 मिनिटं जरा परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर। ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि परत व्यवस्थित एकदा मिक्स करायचं। जरा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण जो भात शिजवून घेतलाय ना तो ॲड करायचा। इथे 1 वाटगभर भात आहे माझ्याकडे, तो मी ॲड करते। अगदी सुटसुटीत भात करायचा, चिकट झाला ना तर मग ते चांगलं नाही लागत। त्यामुळे कधीही भात करताना त्यात थोडंसं ना मीठ आणि तेलाचा 2-4 थेंब जरी टाकले ना तरी भात सुटसुटीत होतो एकदम। हे बघा, आता ना आपली हाय फ्लेम करायची आणि मस्त चरचर आवाज येईपर्यंत ना भात व्यवस्थित परतून घ्यायचे अंड्यामध्ये। आता आपण ह्याला 2-3 मिनिटं ठेवूया हाय फ्लेमवर आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त कोथिंबीर टाकून। बघितलं तुम्ही, अगदी सोपं आहे करायला आणि खायला पण खूप छान लागतो आणि सुगंध तर इतका छान सुटलाय ना मंडळी की काय सांगू तुम्हाला। मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा असा आपला मस्त चमचमीत अंडा भुर्जी राईस रेडी आहे। आणि बघू शकता इतका मस्त दिसतोय, टेम्पटिंग, आणि सुगंध तर इतका छान सुटलाय ना घरभर। आणि त्यातल्या त्यात आता ना पाऊस सुद्धा पडतोय बाहेर आणि गरमागरम अंडा भुर्जी राईस, आहा क्या कॉम्बिनेशन आहे यार। आणि खरंच खूपच छान लागतो हा राईस, नक्की घरी बनवून बघा। मला तरी खूप जास्त आवडतो आणि माझा रियानसुद्धा खूप आवडीने खातो। मग त्याच्यासाठी बनवायचं झालं की मिरचीचं प्रमाण जरा कमी ठेवते मी, पण खातो असा सुद्धा तो खातो आवडीने। तिखट खायची सवय लावली आहे त्याला ॲक्च्युली मी। हे बघा किती भन्नाट दिसतोय राव। तर नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत। टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा।